हाय नमस्कार मैत्रिणींनो. तर ही पहा मोहरीची भाजी आहे आणि गावाकडे थंडीत आहे ना अगदी सहज भेटून जाते. तर ही माझ्या शेतातली आहे, गव्हात उगलेली मोहरी आणि माझे मिस्टर घेऊन आलेत कारण मला खूप आवडते आणि मी खूप दिवस झालं खाल्ली पण नव्हती. मग मी आता ही भाजी आहे ना बनवते, तुम्ही नक्की पहा. ही पहा मी भाजी आहे ना अशी कट करून घेते, अगदी छान छोटी छोटी कट करायची आपल्याला. आणि मी जाडसर काड्या घेतल्यात का तर याच्यात खूप टेस्ट असते पानापेक्षा. आणि ही भाजी ना वाताला वगैरे चांगली असते कारण मोहरीचं तेल आपण खातो, वातावाल्यांना मोहरीचं तेल पण अत्यंत फायदेदायक असतं. तसंच मोहरीची भाजी सुद्धा आहे ना आयुर्वेदात खूप त्याचं महत्त्व आहे, त्याच्यामुळे मी अशी घेते. तुम्ही नुसते पानं घेतली तरी चालेल. तर ही पहा मी अगदी छान अशी भाजी ना स्वच्छ धुवून चिरून घेतलेली बारीक. आणि आपल्याला थोडीशी आहे ना वाफलून घ्यायची कारण हे होईल म्हणजे सॉफ्ट होतील काड्या वगैरे. त्यातल्या जरा जाडसर मी काड्या घेतलेल्या आहेत आणि नुसती पानाची असली ना तर तुम्ही अगदी अशीच परतली तरी चालते. आम्ही आहे ना पॅन मध्ये टाकून घेतलेली आणि त्यात थोडंसं पाणी घातलंय. आपण झाकण ठेवून घेऊ, आपल्याला अगदी 5 मिनिटं फक्त त्याला वाफून घ्यायचे. तर ही छान अशी वाफवलेली भाजी आपली पाहू शकता. हे एकदम व्यवस्थित अशी आता आपल्याला आहे ना ओतून घेऊन त्याला पिळून काढायचे. चाळण्यात ओतून घेतली, पाणी अगदी व्यवस्थित मिसळलं पाहिजे, आपल्याला परतून घ्यायची. तर ही भाजी आहे ना मी अगदी छान अशी पिळून घेतलेली आहे आणि अशी आपण त्यासाठी केलेली ठेवलेली आहे. आता ह्या मी मिरच्या घेतल्यात आणि लय तिखट मिरच्या असल्यामुळे मी थोड्याशा घेतल्यात, आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायच्या. आता हे शेंगदाणे येतं आणि मी हा थोडासा लसूण आहे ना मिरची सोबत वाटून घेणार आहे. मी फोडणीसाठी पण लसूण काढून ठेवलेला आहे. पॅन आहे ना ठेवलेला आहे गॅसवरती आणि गॅस पेटवून घेतला आहे. आपल्याला तेल टाकून घ्यायचे सगळ्यात आधी. आपल्याला आता आहे ना भाजीला फोडणी द्यायची. तर मी इथे 2 पळ्या तेल टाकलेलं आहे. आणि हे साहित्य मी घेतलेलं आहे. हा लसूण आहे, फोडणीसाठी मी जास्त लसूण घेतला आहे कारण मला आवडतो लसूण भाजीत जास्त. आणि हे आपलं शेंगदाणे आणि हिरवी मिरची लसूण वाटलेलं. ही मी मुगाची डाळ आहे ना थोडीशी 5 मिनिटं भिजवून घेतली. आणि हे जिरे थोडीशी हळद टाकायची आणि आपली ही भाजी आहे ना ती आपल्याला त्यात टाकून परतून घ्यायची. अगदी छान असं तेल तापलेलं आहे. सगळ्यात आधी आहे ना लसूण टाकून घ्यायचं आहे. लसणाला थोडं परतून द्यायचं चांगलं लालसर. भाजीला जेवढा जास्त लसूण असतो ना तेवढी छान लागते. मग कुठली पण असो, ती पातळ पण असो किंवा सुकी असो. जिरे पण टाकून घेतले. छान असा लसूण आहे ना आपला लालसर झालेला आहे. मी आता त्याच्यात हे वाटण टाकून घेते, हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं आहे. ते पण छान परतून घ्यायचे. याच्यात थोडीशी हळद टाकते. काही नाही, मुगाची डाळ आहे आपण थोडी भिजवून घेतली होती ती टाकते. मीठ चवीपुरतं. हे सगळं असं अगदी एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं परतून थोडंसं. आणि नंतर आता आपल्याला याच्यात भाजी टाकायची. छान असं परतून झालेलं आहे. आणि भाजी मी अगोदर थोडीशी वाफवून घेतली होती आणि पिळून घेतली होती व्यवस्थित. छान अशी खालीवर करून घेऊन झाकण ठेवायचं एखाद्या मिनिटासाठी. घेऊन घेतलेलं आहे आणि आपल्याला 1 मिनिटासाठी ना वाफलून द्यायची चांगली भाजी. मिरची शेंगदाणे आपण फोडणीला दिलेली आहे त्याच्यासोबत. तर हे छान अशी आपली भाजी ना परतून रेडी झालेली आहे. आणि आता आपण हिला बाजरीच्या भाकरी सोबत खाणार आहे. बाजरीची भाकरी आपली रेडी झालेली आहे मोहरीच्या भाजीवर खायला. ती छान फुगलेली का